हॅलो फ्रेंड्स, तर तुम्हाला माहीतच असेल मी यात्रेकरता माहेरी आलेले आहे. माझ्या पुष्पा वहिनीने मला खूपच आग्रह केला, त्यामुळे माझं असं अचानकच येणं झालं. तर हे जे जुने फोटो मिळालेले आहेत, तर जुन्या आठवणींना आता मी उजाळा देत आहे. जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत. तर मी तुम्हाला ओळख करून देते. हा माझा भाऊ, 3 नंबर भाऊ, विलास भाऊ म्हणतो आम्ही त्याला. तो आर्मीमध्ये होता. तो बघा किती सुंदर दिसत आहे. तशी आम्ही सगळी भावंड छान आहोत दिसायला. आणि हा मला वाटतं हा माझा भाचा धनराज आहे, बापूचा मुलगा, 2 नंबर भावाचा मुलगा. आणि हा माझा विशाल, ही माझी काश्मीर की कली, हा माझा लाडका भाचा विशाल. तसे माझे सगळेच भाचे लाडके आहेत. जर कुणाचं नाव घेतलं नसेल तर प्लीज राग मानू नका भाच्यांनो. आणि हा माझा तात्या, नाशिकचा भाऊ, हा संजय, हा भावांमध्ये ह्याचा 4था नंबर आहे. आणि हा माझा पप्पू, हा गौतम, दादाचा मोठा मुलगा. हा 12 वर्षांनी झाला माझ्या दादाला. आणि हा भाऊ आहे. बघा किती सुंदर दिसत आहे. काय पर्सनॅलिटी आहे माझ्या भाऊची, माझ्यासारखाच आहे तो सुंदर दिसायला. आणि हा आहे विशाल. हा मला वाटतं विशालचा माझ्या दुसरा वाढदिवस झालेला होता तेव्हाचा हा फोटो आहे. आणि ही आहे बहीण माझी नंदा, तात्याच्या पाठची ही नंदा. हिला आम्ही बाय म्हणतो. आणि आबा आणि मी हिला आई म्हणतो, कारण हिने आमचं संगोपन केलेलं आहे. आई बाबा शेतात जायचे तेव्हा हिनेच आमचा सांभाळ केलेला आहे. आणि आमच्यामुळे हिला शिक्षण घेता नाही आलं, तर हिला आम्ही आई म्हणतो. आणि हिला आम्ही आईचा दर्जा देतो. आणि तेवढी ती केपेबल आहे. तर ही आमची बहीण बाय आणि आमची आई, आबाची आणि माझी आई आहे ती. हा आमचा भाऊ बघा, स्कूटी चालवत आहे. हिरो दिसतोय ना, स्कूटर चालवत आहे. तर हिरो आहे हा आमचा भाऊ. आणि इथे आमचा भाऊ हे करतोय, काय लढाई चालू आहे. ही बघा, तेव्हा जरा स्लिम होता तो. आणि ही गोड गोजिरी लाज लाजरी, नाही सॉरी चुकलं गाणं. चंपा चमेली की जाई अबोली, पहा माझी वहिनी कशी. ही माझी पुष्पा वहिनी आहे ना, नाजूक नाजूक एकदम. आणि हे माझं अण्णा, ही जीजी. आणि हा माझा दादा मोठा. दादा माझा खूप सुंदर आहे दिसायला. आता फोटोवरून तुम्हाला कळेलच. म्हणजे जसं काय तो ब्राह्मण, म्हणजे माझी एक मैत्रीण म्हणाली होती की तुमच्या घरी ब्राह्मण आलाय का गं. म्हटलं अगं नाही, माझा भाऊ आहे. तर ती म्हणाली की मला ते साधू संतासारखे वाटत आहेत, साधू संत वाटत आहेत ते असं. आणि ही मी 7वीला होते. आणि फक्त पप्पूचा आणि माझा फोटो काढायचा होता, तर तात्या पण येऊन बसला. तर ठीक आहे, तात्या पण आला त्यामध्ये. आणि हे भंतेजी, हे भंतेजी, हां. तर आबाच आहे ना तो. तर आबा भंतेजींना वंदन करत आहेत, आशीर्वाद घेत आहेत. आणि हा भाऊचा केव्हाचा फोटो आहे मला नाही, 97-98चा आहे. भाऊ मला वाटतं ह्याच्यामध्ये होता ना, पीटीमध्ये, बॉक्सिंगमध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे भाऊने आर्मीमध्ये. तर तेव्हाचा हा फोटो आहे. तर मित्रमैत्रिणींनो, कशा वाटल्या तुम्हाला या जुन्या आठवणी. हा ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना होता. तर कसं वाटतंय तुम्हाला हे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.